शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड गणेश मारणे याला पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री मोशी टोल नाक्याजवळ बेड्या ठोकल्या आहेत. आता गणेश मारणे याला कसं पकडलं पाहूयात. त्याआधी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सुरुवात करूयात. 5 जानेवारीला शरद मोहोळवर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली होती. 17 जणांविरोधात मोक्का लावला गेला, तर आतापर्यंत 15 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी रात्री आरोपी गणेश मारणे याला पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतलं. गणेश मारणे यानं पोलिसांना अनेकदा गुंगारा दिला होता. त्यानं 3 राज्यात पोलिसांना सुगावा लागू दिला नव्हता. शरद मोहोळ हत्ये प्रकरणात पोलिसांनी तपास वेगानं सुरू केला होता. या प्रकरणात अनेकांना अटक केली. यातील मुख्य आरोपी गुंड गणेश मारणे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली होती. पण प्रत्येक वेळेला त्यानं पोलिसांना गुंगारा दिला. 3 आठवड्यांपासून पोलीस गणेश मारणेचा पाठलाग करत होते. गणेश मारणे तुळजापूर परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तुळजापूरमध्ये शोध मोहीम सुरू केली, पण गणेश मारणे यानं कर्नाटकात पलायन केलं. गुन्हे शाखेनं एक पथक तात्काळ कर्नाटकमध्ये पाठवलं, पण तोपर्यंत गणेश मारणे यानं केरळ गाठलं होतं. गुन्हे शाखेच्या पथकानं केरळमध्येही जात त्याचा तपास सुरू केला, पण अट्टल गुंड गणेश मारणे यानं तोपर्यंत ओडिसा गाठलं. गुंड गणेश मारणे हा ओडिशातून नाशिकमध्ये आला, याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मग फिल्डिंग लावली होती. पोलिसांनी नाशिकमधूनच गणेश मारणेचा पाठलाग सुरू केला. ट्रॅव्हल्सची चाचपणी केली. अखेर मारणे आपल्या साथीदारांसह मोटारीतून जात असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी फिल्डिंग लावत त्याला बेड्या ठोकल्या. मोशी टोल नाक्याजवळ स्पाईन रस्ता परिसरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गणेश मारणे याला बेड्या ठोकल्या. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे त्याला बेड्या ठोकल्या. पोलीस आयुक्त रितेश कुमार, प्रभारी पोलीस सह आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सूचनेनुसार खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, अजय वाघमारे आणि त्यांच्या पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. शरद मोहोळ याच्या हत्येनंतर गणेश मारणे फरार होता. 3 राज्यात गुंगारा दिल्यानंतर अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणेच हा संपूर्ण घटनाक्रम घडला होता. तसंच या हत्येचा मुख्य सूत्रधार कोण, असा प्रश्न देखील अनेकांना पडला होता. तर शरद मोहोळ हत्या प्रकरणात विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे प्रमुख सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. मोहोळ याच्या हत्येआधी मारणे आणि शेलार यांची मीटिंग झाली होती. शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी त्यावेळी मारणेचं नाव घेतलं होतं. त्यामुळे गणेश मारणेचा पोलिसांनी कसून शोध करायला सुरुवात केली. गणेश मारणे यानं पोलिसांना अनेकदा गुंगारा देऊनही पुणे सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. शरद मोहोळ याच्या हत्येनंतर पोलिसांच्या मूळ आरोपींमध्ये मारणेचं नाव नव्हतं. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पहिल्या रिमांडमध्ये मारणे फरार म्हणून दर्शवलं नाही. त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन द्यावा अशी मागणी मारणेच्या वकिलांनी केली होती. पण मोहोळवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी आरडाओरडा करताना मारणेचं नाव घेतलं असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यानंतर आता मारणेला पोलिसांनी पाठलाग करत बेड्या ठोकलेल्या आहेत. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.